सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज सॅटर्डे होता आणि आज आम्हाला दोघांना पण सुट्टी आहे. लाईक मला ऑफिसला सुट्टी आहे आणि त्याला पण स्कूलला सुट्टी आहे. तर मग विचार केला की आज आपण काहीतरी छानची कुकिंग व्हिडिओ बनवूयात आणि ही माझ्या चॅनलवरची फर्स्ट कुकिंग व्हिडिओ असणार आहे. तर आम्ही विचार केला की काहीतरी स्वीटने स्टार्ट केला पाहिजे. सो टुडे वी आर गोइंग टू मेक चॉकलेट केक. लाईक आमच्याकडे ओव्हन नाही आहे, बट आम्ही दिसतो इकडे कुकर, आम्ही या कुकरमध्ये आज केक बनवणार आहोत. आम्ही खूप साऱ्या रेसिपीज बघितलेत त्याचे युजली. तर बघू आता कसा टर्न आउट होतोय तो. आम्ही ते अख्खी ही रेसिपी ते नोट डाऊन केलेली आहे. तर गाईज तुम्हाला आमचे सगळे इन्ग्रेडियंट्स दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये. आम्ही काय काय गोष्टी यूज करणार आहे सगळे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते. तर पहिलं तर आहे आमच्याकडे मैदा. तर पहिला आहे आमच्याकडे मैदा. त्यानंतर आम्ही ही हर्षीजची चोको पावडर ऑर्डर केलेली आहे. त्यानंतर ही बेकिंग पावडर, व्हॅनिला एसेन्स, दही आणि आम्ही त्याच्यावरती आमला, त्याच्यावरती आम्ही केकच्या वरती आम्ही हे वाले जे चॉकलेट स्प्रेड आहे आम्ही ते स्प्रेड करणार आहे. अजून काही राहतंय का? साखर राहते, बट आता ते आम्ही तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवू कसं काय आहे ते. तर आपण स्टार्ट करूयात व्हिडिओला गाईज. तर गाईज माझ्याकडे तो असा एस्थेटिक वाला ग्लासचा बोल नाहीये. आम्ही काय घ्यायचं केलं पण तो खूपच छोटा होता, माझं सगळं सामान नसतं बोलण्याचं. तर आमच्याकडे तो वाला जो बोल असतो, ग्लासचा जो मिक्सिंग बोल असतो तो आमच्याकडे सध्या नाहीये. म्हणून मग हा जो स्टीलचा टोप आहे जो प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असतो, आम्ही सध्या त्याच्यामध्येच आमचा केकचं मिक्सचर प्रिपेअर करतोय. फर्स्ट स्टेप ही आहे की आम्हाला थोडंसं वॉर्म वॉटर टाकायचंय. पुढे काय करायचंय? ह्याच्यामध्ये ही कोको पावडर टाकणार आहे. किती टाकायची? लिस्ट काढ ना. तर त्यानंतर आपल्याला ही जी कोको पावडर आहे ती टाकायची आहे. किती टाकायची आहे? 1/4 म्हणजे किती असतं आता? 1/4 किती असतं नाही माहिती मला. अरे आपल्या अंदाजाने टाक. हे पाणी जास्त झालंय का? जास्त आता कमी वाटतंय. माझं जास्त झालेलं वाटतंय. तर गाईज आमच्याकडे तो मेजरिंग कप नाहीये, त्यामुळे आम्ही ही वाटी आम्ही यूज करतो सगळ्या मेजरमेंटसाठी. तर संभव ना ही आपण दुधामध्ये टाकून पिऊ शकतो, शुगर वगैरे टाकून. काय माहिती, पिऊ शकतोस. संभावून हे फेक ना जा ना. असं काम मला चांगलं काम एस्थेटिक काम हे करते आणि मी कसं टाकते काम. आय होप ही 1/4 झालेली असेल. मला नाही माहिती 1/4 आहे की नाही. म्हणजे तुम्हाला हाफ दिसत असेल, पण ही हाफ नाही, हाफ पेक्षा जास्तच आहे. डोकं घालून उभा नको ना राहू तिकडे, सरक बाजूला. तर आता ही जी कोको पावडर आहे ती या टोपामध्ये आता मी ऍड करते. पुढे काय करायचंय आपल्याला? सगळं पहिल्यांदा मिक्स करायचं आपल्याला. आणि ऑइल कधी टाकायचंय? आता याच्यानंतर पहिले दही टाकायचंय. दही वारणाचं दही आम्ही यूज केलंय गाईज. मी थोडंच टाकते. 1 बदल नको टाकू. नाही 2 ह्याला हा कुठला स्पून आहे? टीस्पून, टेबल स्पून, जो पण स्पून आहे 2.5 स्पून मी दही ऍड केलं ह्याच्यामध्ये. आता मिक्स करणार. मला दिसूनच देत नाहीस तू, सफल सरक ना. नीट मिक्स कर त्याला. तर गाईज त्याच्यामध्ये आता मी 6 कुठला स्पून माहिती नाही, एक रेग्युलर स्पून आहे माझ्या घरामध्ये, तर ते 6 स्पून्स मी याच्यामध्ये ऑइल टाकलंय. आणि सध्या तरी हे असं काही दिसतंय. तर छान मिक्स करून घेते. तोपर्यंत त्याच्यामध्ये मला पावडर शुगर टाकायचे. माझ्याकडे पावडर शुगर नाहीये, त्यामुळे जे आपल्या घरी रेग्युलर शुगर असते त्याला मी मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे. त्याची प्रक्रिया इकडे चालू झालेली आहे. इथे झाकण ठेवले मी त्याचा. तर कन्सिस्टन्सी ना खूप छान झाली आहे. हे बघा, मस्त लागतं, दिसतं तर खूप छान आहे. नाही जास्त टाकायचे आपल्याला हा हाफ कप झाला पाहिजे. हा हाफ कप ना, जे ग्राइंड करून हाफ कप होऊन जाईल मला वाटतंय. पुढे अजून टाक. आम्ही जे काय मेजरमेंट केले त्या आय डोंट थिंक आम्ही ते मेजरमेंट असं कट टू कट फॉलो करतोय. आम्हाला जे वाटतं तसं आम्ही करतोय. बघू आता कसं काय होतंय. तर मित्रांनो, मी ब्लेंड केलेली शुगर आम्ही त्याच्यात टाकणार आहे. बस. तर आता ही हाफ कप आम्ही लोकांनी शुगर, पावडर शुगर घेतलेली आहे. आता मी ते बॅटर मध्ये टाकून थोडा मिक्स करतो. हे असं काही दिसतंय. आता ना वास खूप क्रेझी वास येतोय. हा ते चांगले आहे. ते वास तुम्हाला आवडली. माईक वरती बोले. काल दीदीने आधी घरी स्पॅगेटी केली होती, तर ते नूडल्स थोडे बाकी होते,
तर पास्ता झाला एक प्रकारचा. तर काल मी घरी एकट्याने दुपारी स्पॅगेटी केले होते आणि दीदी बोलले खूप चांगली झाली होती चांगली ना. छान झाली होती. मग मी केले होते. एवढ्या कमी वेळात मी एवढं सगळं जेवण करायला शिकलो. जेवण नाही पण स्नॅक्स विक्स. आणि मी कधीतरी तुला बोलते की मला हेल्प कर आणि माझ्यासाठी काय कधीतरी कांदा कापून दे, तेव्हा तू नाही करणार. ह्याचं कसं आहे माहितीये का, जेव्हा मला स्वतःला काहीतरी बनवून खायचं असतं ना, तर त्यावेळेला सगळं एकदम छान छान गोष्टी बनवणार आणि एकदम सगळं स्क्रॅच पासून बनवणार. लाईक मग ते कांदा कापून, लसूण ठेचायचा वगैरे सगळं सगळं तो स्वतःसाठी करणार. कधीतरी मी त्याला बोलतो की बाळा जरा मला हेल्प कर, तेव्हा ना हेल्प करणार. अजिबात नाही. तो बोलतो की तिथे मला कांदा इतका चांगला नाही कापता येत ग, म्हणजे थोडा मोठा मोठा कांदा राहतो. आणि काल मी खूप छान बनवलं होतं. बट या तर आता मी जरा कुकर इथे प्री हिटिंग साठी ठेवते गाईस. आता आमचं फक्त ना याच्यामध्ये मैदाच टाकायचा उरलाय, तर आपल्याला एक मैदा नाही, आपल्याला अजून हे पण टाकायचंय, बेकिंग पावडर आणि मग ते टाकायचंच, ते टाकू ना आपण. सोडा ना. हा किती कप टाकू? 1 कप टाकू. 3/4. तर गाईज हा मी ऑलमोस्ट फुल दिसतोय, तर मी हा एवढा कप मैदा घेतलाय, तर मी आता ह्याला टाकते ह्याच्यामध्ये. आणि आम्ही मिक्स करू याला. आता याला मिक्स करायचं चांगल्यापणे. गाईज हे बघ, ह्याची कन्सिस्टन्सी ना खूप छान झाली आहे. लाईक अशी याची कन्सिस्टन्सी, थिक कन्सिस्टन्सी झालेली आहे. हे एवढं मी बेकिंग पावडर टाकते ह्याच्यामध्ये आणि एवढं मी बेकिंग सोडा टाकते. हे बघा, एवढं मी बेकिंग सोडा टाकते ह्याच्यामध्ये. आय थिंक हे एवढं इनफ आहे. हे परत ठेवून दे तू प्लीज. काम कर लवकर लवकर. इथे जास्त टाइमपास नाही करायचं. पसारा झाला, सगळा पसारा आवरायचा आहे. माझ्याशिवाय टाकले ते. हा, आमची अशी कन्सिस्टन्सी झाली आहे. मला थोडंसं घट्ट वाटतंय ऑनेस्टली, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकते. ह्यात आम्ही थोडंसं दूध टाकले. तुम्हाला दिसतंय की नाही दिसत आय डोंट नो, बट आम्ही टाकलंय कारण की तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी खूप घट्ट वाटत. हे कर मिक्स. याला मिक्स करायची खूप अशी ना इच्छा आली आहे. कर तू मिक्स कर. गाईज म्हणजे युजली लोक व्हॅनिला एसेन्स केक मध्ये युज करतात, पण आम्ही जेवढ्या पण रेसिपीज बघितल्यात त्याच्यामध्ये कुठे व्हॅनिला एसेन्सचा युज नाही झालाय आणि मी पैसे खर्च करून मागवलंय. तर आता मी हे टाकणार आहे, थोडंसं तरी थोडंसं, पण मी टाकणार आहे कारण की माझे पैसे मी खर्च केलेत. आता थोडंसं व्हॅनिला एसेन्स गाईज आम्ही लोकांनी टाकलेलं आहे. भले लोकांनी ती गोष्ट टाकू देत किंवा नको टाकू देत, बट मला असं वाटतं की थोडंसं टाकलं पाहिजे. माझी जागा ही मोठ्या शेफ लोकांची जागा आहे, जसं की मी. हे ठेव ना तिकडे, हे तिकडे ठेव. इथे ठेव ना. अरे खूप पसारा झालाय. थँक्यू. तर आता मी सगळं मिक्स करतो. त्याला तोपर्यंत ऑइल लावूनच अफल ते आपल्या ह्याला. हा, आपल्याला तो ब्रश पण नाही ऑइल लावायचा. तो टेस्ट दाखव. आता काय त्याचं काय टेस्ट करायचं? तू हे टाकलंस ना व्हॅनिला, काय त्याने वेगळं टेस्ट मध्ये फरक नाही येणार. दाखव. येतो वास आला म्हणजे टेस्ट. मला वाटतं की यात थोडं अजून दूध टाकलं पाहिजे. अशी याची कन्सिस्टन्सी आहे. हे बघा, असं वाटतं की हे बरोबर आहे. बरोबर आहे की आता आम्ही ह्याला ऑइल लावून घेतलंय. थोडं दिसत नसेल पण ऑइल लावलंय. आय जस्ट होप आता आम्ही काय विसरलो नसू. आपण सगळ्या गोष्टी टाकल्यात ना बरोबर कपल? हा, मला रेसिपी पार्ट होते पुढचं. मी हेड शेफ इकडचा. यार त्याच्यामध्ये खूप कमी झालंय हे बॅटर. नाही तर फुगेल ना केक तो नंतर. मी आता ह्याला मीडियम फ्लेम वरती ठेवलंय गाईज. टेस्ट करायची आहे. पसारावर इकडचं मला नाही खायचं ते. काहीही खातो हा मुलगा, कच्चं खातोय गाईज हे सगळं. तर गाईज मी माझा जो टेंट होता, माझा जो केकचा जो भांड होता तो मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. मी कुकरला आता मीडियम फ्लेम वरती ठेवलेला आहे. आता मी ह्याला अर्धा तासानंतर 20 मिनिटांनंतर एकदा परत चेक करेल ह्याला की तो झालाय की नाही झालाय. तोपर्यंत सगळा पसारा जो केलाय तो मी आवरून घेतो पटकन पटकन. तर काय 20 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत आणि आता मी कुकर आता एकदा ओपन करून चेक करते की लाईक आमचा जो केक आहे तो बरोबर झाला की नाही झाला. माझ्याकडे टूथपिक नाहीये तर आम्ही हा चाकू यूज करतोय. ह्याच्यातून काहीच आलेलं नाहीये बाहेर, म्हणजे आमचा जो केक आहे तो एकदम रेडी आहे. तर आम्ही हे बघा बऱ्यापैकी चांगला झाला यार. फर्स्ट टाइम केला म्हणजे हा फुगलाय. मला वाटलं होतं की माहिती नाही कसा नाही होईल. आता थोडासा मी थंड होऊन देते. फुगला छान फुगलाय गाइस. हे बघा मस्त फुगलाय हा. कमी केला पण ते झालंय बरं. म्हणजे एवढा बॅटर होतं, म्हणजे एवढं बॅटर होतं आणि आता तो फुगून तो एवढा झाला. हे बघा तुम्हाला दिसतच असेल तो आता खूप फुगलाय. साईडला अजिबात चिटकलं नाही, एकदम बरोबर आहे. केक खूप भारी झालेला दिसतोय गाईस. 3, 2, 1. गाईस फर्स्ट टाइम मध्ये आमचा केक एकदम हे बघा, पण आतमधून थोडं आहे पण एकदम परफेक्ट निघालाय. पण असं नाही वाटत की थोडं ते असं झालंय.
सो फायनली आमचा जो चॉकलेट केक आहे तो रेडी झालेला आहे आणि याच्यावरती आम्ही ना चॉकलेट स्प्रेड लावलेला आहे. तर तुम्हाला दिसतोय, खूप छान दिसतोय हा. आणि हे बघा किती छान फ्लफी आणि खूप मस्त झालंय, खूप छान फ्लफी स्पॉन्जी झालाय. बघून तरी खूप मस्त वाटतोय. तुला भरवू? नाही खा तू, पहिले तू खा तू. कसं आहे दाखव. अमेझिंग झालंय, अमेझिंग. मला असं वाटलं होतं ना की थोडस दाखव. हे होईल, कडू लागेल, बट हा बिलकुल कडू नाही लागत आहे. खूप छान लागतं. आजच्या व्हिडिओ हे घे, 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 घे. व्हिडिओची कोणाला हम्म. खूप मस्त लागतोय, खूप छान लागतोय. खूप खूप फर्स्ट टाइम खूप चांगला केक बनवला. फर्स्ट ट्राय मध्ये बेस्ट झालाय, लाईक जेन्युअनली खूप छान झालाय. त्यात आम्ही मी असं आयसिंग केली ना ह्याला, तर तो इतका भारी लागेल ना, बेस्ट आहे आपण केकचा बिझनेस खूप करायचा ना. आम्ही नंतर बिझनेस खोलू शकतो का, जसं मला तरी वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स मध्ये लिहा. येस. तर गाईज फायनली आमचा केक जो आहे तो बनवून झालेला आहे. आम्ही खाल्ला पण खूप छान बनला होता. अँड ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.